वारी ही म्हणजे हिंदू मुस्लिमचं ऐक्याचं पहिल्यापासून संतांचं म्हणणं पहिल्यापासून एकच आहे की सर्वांना संघ घेऊन चालणे. हिंदू बी तेच सांगतात, मुस्लिम बी तेच सांगतात, पण काही राजकारणी लोक ह्याच्यात जे हे करतात त्याच्यामुळं ऐक्याचं थोडस भंग होत. दुसरं काय ते करायला नाही पाहिजे, ते करायला नाही पाहिजे. बस ज्याच्या त्याच्या धर्म थोडासा अभिमान वाटतो प्रत्येकाला, पण वारकरी संप्रदाय याला थारा देत नाही. बस वारीबद्दल सर्व समाज हा हिंदू असो किंवा मुसलमान असो हे सर्व एकच आहेत आणि ईश्वर काय आणि अल्लाह काय दोघांचे विचार एकच आहेत आणि हा एकोपा हा असाच बरकरार राहिला पाहिजे. वारकरी संप्रदाय सर्वांना असं या रे लहान तोर याती वळते नारी नर म्हणजे पंचायत कुळातला माणूस याच्यात चालू शकतो. बस त्याला अधिकार आहे. हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी सध्या माऊलींची पालखी निरा या गावात आहे आणि याच ठिकाणी पाडेगावचा हा दर्गा आहे, हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गा. आणि बाहेर पाहिलं तर हजारोच्या संख्येने आपल्याला वारकरी वारीच्या वाटेवर पाहायला मिळतात. मात्र या दर्ग्यामध्ये वारकरी बसलेले आहेत आणि त्या वारकऱ्यांशी मी बोलणार आहे. रामकृष्ण हरी माऊली, कुठं आलात? येवला तालुका, नाशिक जिल्हा. तुम्ही आता पंढरीला चाललेले आहेत, बरोबर. कुठल्या दिंडीत तुम्ही? आपले नारायण महाराज काळे कानडी 242. आता तुम्ही चालले पंढरपूरला, पण आता या दर्ग्यामध्ये बसलेले आहेत. त्याच्यात काय विशेष आहे? दडग्यात जरी बसले हे आता मुस्लिम धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. तसं काही नाही ना. वारकरी संप्रदाय या सगळ्या गोष्टी मानत नाही फारशा. काय मानतो बरं नेमकं? सगळे जाती धर्म एकच आहे ना, सगळं एकच आहे. मग कोणी असो. अनेक मुस्लिम संत होऊन गेलेत या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये. तर त्यांच्या शिकवणीनुसार बघा, वारकरी संप्रदायाचे अनेक जे अनुयायी आहेत, जे वारकरी आहेत, ते कुठलाच धर्म असेल, वर्ण असेल, पंथ असेल, हे सगळे एकत्र राहण्याचा संदेश हा वैष्णव पंथ वारकरी संप्रदाय देत असतो. काय माऊली, काय वाटतं? दर्ग्यात बसले मात्र कुठलाही असा भाव तुमच्या मनात आला नाही की आपण मुस्लिमांच्या दर्ग्यात मंदिर म्हणून बसलो असं? मंदिर म्हणून हा जरी दर्गा असला तरी एक मंदिर आहे. मंदिर आहे. काय शिकवण आहे बरं वारकरी संप्रदायाचं? काय सर्वधर्म भाव, सर्वधर्म समभाव. सगळे आपण माणसं आहोत. माणसं आहोत. माऊली, पण आता राज्यामध्ये बरंच काही हिंदू मुस्लिम असा वाद सुरू असतो, ते पाहून काय वाटतं तुम्हाला? ते करायला नाही पाहिजे, ते करायला नाही पाहिजे. बस ज्याच्या त्याच्या धर्म थोडासा अभिमान वाटतो प्रत्येकाला, पण वारकरी संप्रदाय याला थारा देत नाही. बस भेद नाही मानत. बस काय शिकवतो वारकरी संप्रदाय माऊली? काय सांग, सर्व भाव समभाव, सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव. येथे जाती कुळ अप्रमाण, म्हणजे जाती कुळाला धर्माला इथं थारा नाही. काय शिकवण आहे थोडक्यात सांगा बरं प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांसाठी वारकरी संप्रदायाची शिकवण काय? वारकरी संप्रदाय सर्वांना असं या रे लहान तोर याती वळते नारी नर म्हणजे पंचायत कुळातला माणूस याच्यात चालू शकतो. बस त्याला अधिकार आहे. कुठलाही भेदभाव नाही, भेदभाव अजिबात नाही याच्यात. म्हणजे लहान असो, स्त्री असो, पुरुष असो, त्यांना हे भजन म्हणजे त्याचं भगवंताचं नाव घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कुठल्याही धर्माचा, कुठल्याही धर्माचा, कुठलाही भेदभाव केला जात नाही. वारकरी संप्रदाय शिकवणच ती संतांनी तीच मानली. विश्वस्त पठाणशाह दर्गा, हजरत पठाणशाह दर्गाचा आम्ही 4 वर्षापासून ही बांधून सर्व वारकरी संप्रदाय येतात, आराम करतात. आम्ही अल्पोहार करतो आणि वारी ही म्हणजे हिंदू मुस्लिमचं ऐक्याचं पहिल्यापासून संतांचं म्हणणं पहिल्यापासून एकच आहे की सर्वांना संघ घेऊन चालणे.
हिंदू बी तेच सांगतात, मुस्लिम बी तेच सांगतात, पण काही राजकारणी लोक ह्याच्यात जे हे करतात त्याच्यामुळं ऐक्याचं थोडस भंग होत, दुसरं काय नाही. तुमच्या काय भावना आहे? वारी ही ऐक्याचंच प्रतीक आहे. वारीमुळे सगळ्यांचं मन शांत होतं आणि लोकांना बरं वाटतं. मनसूरजी, काय सांगाल, कशा भावना आहेत? वारकरी येतात, दर्ग्यामध्ये बसतात, आनंदाने जातात, भगव्या पताका त्यांच्या खांद्यावर असतात, काय भावना आहेत तुमच्या वारीबद्दल? या ठिकाणी हजरत पठाण शाह दर्गा तर्फे हा जवळजवळ 150 ते 200 वर्षापूर्वीचा जुना दर्गा आहे. ह्या दर्ग्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून दरवर्षी वारकऱ्यांच्या निवासासाठी आम्ही हे जीर्णोद्धाराचं काम करून मोठ्या प्रमाणात इथं वारकऱ्यांना निवासासाठी सोय केलेली आहे. तसेच ज्या दिवशी माऊलींची पालखी निरासनासाठी येथे निरेमध्ये येते त्यावेळेस वारकऱ्यांना ट्रस्टच्या तर्फे अल्पोपहाराचे वाटप केले जाते. तसेच या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासन, तसेच शासकीय अधिकारी, तसेच राजकीय पुढारी हे सर्वजण, तसेच 16 प्रमुख, विश्वस्त हे सर्वजण या दर्ग्याच्या इथं आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि त्यानंतर पुढे पालखीत प्रस्थान होतं. तुमच्या काय भावना असतात वारीबद्दल? वारीबद्दल सर्व समाज हा हिंदू असो किंवा मुसलमान असो हे सर्व एकच आहेत आणि ईश्वर काय आणि अल्लाह काय दोघांचे विचार एकच आहेत आणि हा एकोपा हा असाच बरकरार राहिला पाहिजे आणि सर्वांनी एका विचाराने आणि सर्वांनी मिळून मिसळून या ठिकाणी हा उत्सव साजरा केला पाहिजे. तुमचं नाव काय? मनसूर सय्यद. बघा, भगवे झेंडे घेऊन वारकरी या दर्ग्यामध्ये बसलेले आणि वेगळे पण आहे आणि जे काही लोक बोटावर मोजण्या इतके हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा इतर धर्मीय यांना जर धर्मावरून एकमेकांना वेगळं करत असतील तर त्यांना या संप्रदायाच्या लोकांनी एक चपराक लगावलेली आहे. दर्गा आहे पठाण बाबा यांचा, मात्र या दर्ग्यामध्ये वारकरी आपल्या खांद्यावर वैष्णवाची पताका घेऊन सर्व धर्म समभाव हा एक संदेश देताना आपल्याला दिसत आहेत. आणि हल्लीच्या या उथळ समाज माध्यम असतील आणि काही डोकं भडकवणारे काही राजकारणी असतील त्यांना हा संप्रदाय किती आदर्श आणि कशी चपराक लावतो हे या वारीच्या निमित्ताने एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी, वेगळेपण, वारीचं महात्म्य आणि ही वैभवशाली परंपरा आळंदी ते पंढरपूर आम्ही तुम्हाला लेट्सअपच्या अभंग वारीच्या मार्फत दाखवत राहू. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, लोणंद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.